मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमधल्या इंडस्ट्रियल पार्कचं भूमिपूजन। देशातली पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं राज्याची वेगानं वाटचाल सुरू असल्याचं केलं प्रतिपादन। ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनवण्यासाठी फिनलँडमधल्या कंपन्यांसोबत राज्य सरकारचे सामंजस्य करार। राजस्थानमधल्या कोटा इथं कोटा बुंदी ग्रीनफील्ड विमानतळाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित। देशामध्ये तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांनी त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नसल्याची केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही। इराणनं संपूर्ण शरणागती पत्करल्याशिवाय त्यांच्याशी कुठलीही चर्चा केली जाणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं स्पष्ट। घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत आजपासून वाढ। 14.2 किलो वजनी घरगुती सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढून 912 रुपये। नेपाळ सार्वत्रिक निवडणुकीत बालेंद्र शहा यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीची मोठ्या विजयाकडे वाटचाल। राज्य महिला आयोगाच्या महिला सन्मान पोर्टल तसंच सायबर वेलनेस कक्षाचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण। इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन याचा उपांत्य फेरीत चीनच्या वी लाय याच्यासोबत आज दुपारी सामना। आणि ॲडलेड इथं सुरू असलेल्या एकमेव महिला क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या 198 धावांच्या आव्हानाला उत्तर देताना यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या 4 बाद 203 धावा। नमस्कार।